गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आजचा प्लॅन आपण एक्सप्लोअर केलेला आहे, तो म्हणजे कोंढाणा लेणी. ह्या लेणीकडे जाण्यासाठी तुम्हाला कर्जत रेल्वे स्टेशनला जर उतरले, मुंबई किंवा पुण्यावरून आले, तर स्टेशनच्या बाजूलाच तुम्हाला ऑटो रिक्षा मिळतात, किंवा तुम्ही स्वतःच्या गाडीने आले तर तुम्हाला या लेणीवर पोहोचण्यासाठी सुमारे 15 ते 20 मिनटं कोंढाणा गावापर्यंत लागतात. म्हणजेच या लेणीकडे जाण्यासाठी सुमारे 9 ते 10 किलोमीटरचा अंतर आपल्याला कापून ते कोंढाणा गावापर्यंत पोहोचावे लागते. या गावाच्या बाहेरच आपल्याला गाडी पार्किंगसाठी जागा आहे. तिथे गाडी पार्क करून आपल्याला लेणीवर पोहोचण्यासाठी पाऊण ते 1 तासाचा ट्रेक करून जावा लागतो. मग आपण लेणीपर्यंत पोहोचतो. ह्या लेणीकडे जात असताना आपल्याला रस्त्यालगतच सुंदर अशी उल्हास नदी पाहायला मिळते. त्याचप्रमाणे सह्याद्रीच्या पर्वतरांगा देखील पाहायला मिळतात. सुंदर हिरवेगार डोंगर. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सर्व? मजेत ना? आजचा प्लॅन आपण एक्सप्लोअर केला आहे कोंढाणा केव्स. पुन्हा एकदा एका सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणाच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, असेच आपले नवनवीन ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि आपण आलेलो आहोत कोंढाणा केव्सला व्हिजिट करण्यासाठी आज. आणि तिथला निसर्ग कोंढाणा लेणी चढण्यासाठी सुरुवात केलेली आहे. बघू शकता, मामा आणि मी आहे. हा असा वातावरण आहे, सुंदर वातावरण आहे आजचा. इथे मित्रांनो कोंढाणा गाव आहे. तिथून आपल्याला अर्धा ते पाऊण तासाचा एक ट्रेक करून वरती लेणीसाठी जावं लागतो. मित्रांनो, ट्रेक करत असताना पाऊस चालू झालेला आहे. आता बघू शकता. पाऊस चालू झालाय, खूप जंगल आहे. बघू शकता, मस्त वातावरण आहे मित्र. अशा प्रकारे कोंढाणा लेणीला जर यांना उतरून तिथून एक 5-7 किलोमीटरचा अंतर आहे. कोंढाणा गाव आहे. तिथे ऑटो रिक्षा किंवा स्वतःच्या बाईकने तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता. आणि इथून तुम्हाला वरती जाण्यासाठी अर्धा 1 तासाचा ट्रेक करावा लागेल आणि मग तुम्ही लेणीपर्यंत पोहोचू शकता. असे जागोजागी कोंढाणा बौद्ध लेणी असे छोटे छोटे बोर्ड लावलेले आहेत, म्हणजे तुम्हाला येण्या जाण्यासाठी कुठलाही प्रॉब्लेम नाही. आणि हा ट्रेक एवढा इझी आहे की जास्ती रिस्क वगैरे काय नाही. बघू शकता, बाकी जंगल खूप आहे. काय सुंदर झाडे वगैरे बघू शकता. मामा कसा वाटतो? एकदम बरं वाटतं.
मस्त वाटतो. कुठे आलेत तुम्ही? कोंढाणा लेणी. मित्रांनो ती लाल माती बघू शकता इथे. लाल माती. या मातीचा उपयोग आपल्याला झाडे लावण्यासाठी खूप खूप मस्त आहे ना. झाडे वगैरे मस्त होतात या लाल मातीमध्ये. थोडासा चढलीचा रस्ता आहे. सांभाळून या मामा. हा बघा मित्रांनो सुंदर नजारा. मामा आहे करा. हा बघा फॉग आलाय बघा वरती मस्त डोंगरला. सुंदर असा नजारा आहे. हा बघा मित्रांनो सुंदर नजारा. सुंदर ओढ्याचा पाणी बघू शकता मित्रांनो. निसर्गामध्ये पाण्याचा आनंद घेण्याचा मजा देखील वेगळीच असते. आणि मी देखील असाच सुंदर निसर्गामध्ये पाण्याचा आनंद घेण्यासाठी आलेलो आहे कोंढाणा केव्जला. या लेणीचे खास आकर्षण वैशिष्ट्य म्हणजे रस्त्यालगत तुम्हाला जागोजागी असे छोटे छोटे धबधबे पाहायला मिळतात आणि त्या सुंदर धबधब्याचा आणि निसर्गाचा नजारा पाहून आपले मन मंत्रमुग्ध होऊन जाते मित्रांनो. आपण लेणीच्या अर्ध्यापर्यंत पोहोचलो आहेत आणि काहीच वेळामध्ये आपण आता लेणीकडे पोहोचणार आहोत. तर चला मग जाऊया आपण. आपण ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण म्हणजे कोंढाणा लेणी पाहण्याचा क्षण आणि आपण त्या जागेवर पोहोचलेलो आहोत. महाराष्ट्रातील प्राचीन लेणी म्हणजेच कोंढाणा लेणी. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंढाणा गावामध्ये असलेली ही लेणी सुमारे 2000 वर्षापूर्वीपासूनची वास्तव्यास आहे आणि या लेणीची सुंदरता पाहता पर्यटकांचे लक्ष केंद्रित करून घेते. या लेणीच्या वरच्या भागावरून सुंदर असे धबधबे वाहताना पाहायला मिळतात मित्रांनो. आणि लेणीच्या पूर्ण बाजूने तुम्हाला हिरवेगार सुंदर डोंगर पाहायला मिळतील आणि झाडी देखील सुंदर हिरवीगार पाहायला मिळणार. कोंढाणा लेणी म्हणजे निसर्गाने नटलेला खजानाच आहे. म्हणूनच पावसाळा सुरू झाला की पर्यटकांची येथे खूप गर्दी पाहायला मिळते आपल्याला. या लेणीची खास वैशिष्ट्य म्हणजे या लेणीच्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला पिंपलाच्या आकाराच्या पानासारखा डिझाईन पाहायला मिळते.
आणि जणू काही असे वाटते पिंपलाचेच पान आहे अशा स्वरूपाची या मुख्य प्रवेशद्वाराची रचना केलेली आहे. ते खूप लक्ष केंद्रित करून घेते. लेणीच्या आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला दोन्ही बाजूला 6 प्रकारे खांब पाहायला मिळतात, म्हणजे स्तंभ. ते देखील अतिशय सुंदर सरळ दिशेने कोरलेले आहेत. ते पण बघण्यामध्ये एक आकर्षण आहे. मित्रांनो, तुम्हाला लेणीच्या आतमधील काही परिसर दाखवतो. बघू शकता सुंदर असा कोरीव काम आहे लेणीचा. हे बाजूला छोटे छोटा नक्षी काम बघू शकता. ही आहे लेणी मित्रांनो. लेणीच्या वरच्या भागात तुम्हाला मस्त कोरीव काम पाहायला मिळेल. आतमध्ये बघा वरती कसं आहे. अशी लेणी अतिशय सुंदर अशी लेणी मित्रांनो. तरी यायचा प्लॅन केला तर नक्की इकडे या. बाहेरचाही आहे. अशी गुफा आहे, बघू शकता लेणीच्या आतमध्ये वरच्या भागात सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. लेणीच्या पहिल्या मजल्यावरती गेलो का आपल्याला तिथे छोटे छोटे रूम बनवलेले पाहायला मिळतील. कारण त्यावेळेस आरामासाठी जे काय लोक असतील त्यांच्यासाठी बनवलेले रूम आहेत. तसेच लेणीवरती तुम्हालाही डिझाईन पाहायला मिळेल. सुंदर नक्षीकाम कोरलेलं आहे. नक्षीकाम आहे मित्रांनो. आतमध्ये वरच्या पहिल्या मजल्यावरती गाभारा आहे. किती सुंदर कोरीव काम आहे. लेणीच्या बाहेरील भिंतीवरील तुम्हाला नक्षीकाम पाहून आपले मन किंवा लक्ष केंद्रित करून घेणाऱ्या मूर्त्यांची कोरीव काम पाहायला मिळेल. तसेच सुंदर नक्षी डिझाईन बनवलेली तुम्हाला भिंतींच्या खांबांवरती पाहायला मिळणार आहे मित्रांनो. अतिशय सुंदर अशी ही लेणी पाहायला मिळेल तुम्ही जर इथे आले तर. आणि त्याचं नक्षीकाम आपलं लक्ष केंद्रित करून घेते अशा स्वरूपात बनवलेलं आहे. मित्रांनो, खूप जुन्या काळातील लेणी आहे. किती सुंदर नक्षीकाम आहे, बघू शकता. हे बघा काय त्यावेळेची कला असेल मित्रांनो. हे बघा तुम्हाला गुफेमध्ये असे छोटे छोटे रूम देखील बनवलेले आहेत. हे बघू शकता. आराम करण्यासाठी, बसण्यासाठी असे छोटे छोटे रूम बनवलेले आहेत. हे बघू शकता. असे 1 2 3 4 5 6 रूम आहे तिकडे. बाकी नादुरुस्त झालेले.
तिकडचे नादुरुस्त झाले. खूप वर्षापासूनची लेणी आहे. त्यामुळं हे बघा.
अशा प्रकारे आपला लेणीवरील सुंदर प्रवास चांगल्या प्रकारचा अनुभव आलेला आहे आणि आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. अशा प्रकारे खूप मस्त लेणी आहे. जर लेणीवर येण्याचा प्लॅन असेल तर नक्की या. आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तर सांगितलेलंच आहे लेणीवर कशा पद्धती यायचं आहे ते, तर नक्की विजिट करा. अतिशय सुंदर लेणी आहे, पाहण्यासारखी आहे. आलू नका. येथे आल्यानंतर तुम्हाला छोटे छोटे स्टॉल पाहायला मिळतील. तसंच एक स्टॉलवरती आम्ही थांबलेलो आहोत आणि आपण इथे चहा, बिस्किट, कॉफी सर्व मिळते. आपण 2 मक्के मागवलेले आहेत. गरम गरम मस्त की पाऊस चालू आहे त्यामुळे मक्याची ऑर्डर केलेली आहे. आता आपण मक्के घेऊ. मस्त 2 मक्का भाजण्याची पद्धत बघा मित्रांनो. मस्त कोळसा वगैरे केलेला आहे. गरम गरम मक्के भाजतात इथे या मावशी. बाजूला तुम्हाला धबधबा पाहायला मिळेल. सुंदर पाणी वाहत आहे आणि येथे आपण थोडासा रेस्ट घेतले मक्के घेण्यासाठी. एक मक्का 50 रुपयाला आहे, कारण त्यांना पण हा नेण्याची मेहनत खूप आहे. अतिशय सुंदर असे मक्के भाजलेले आहेत आणि आता आपण येथून निघणार. मावशीच्या दुकानामध्ये मक्के घेतले. पाऊस चालू होता. मस्त गरमागरम मका खायला पावसामध्ये मजा खूप वेगळी असते. मामा कसा आहे मका? 1 नंबर आहे. 1 नंबर आहे. फायनली आपला कोंढाणा केव्स प्रवास झालेला आहे आणि आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत मित्रांनो. जाता आता रस्त्यामध्ये एक मावशीचं दुकान लागला. तिथे सर्व मिळतो. तुम्हाला जर कधी आले इकडे फिरायला तर तुम्हाला तिथे चहा, बिस्किट, बाकी काय काय गोष्टी आहेत टाइमपासच्या, मका वगैरे गरमागरम खाऊ शकता तुम्ही. अशा प्रकारे मित्रांनो आमचा अर्धा प्रवास झालेला आहे. उतरत आहोत आम्ही आता. काहीच वेळामध्ये आता आम्ही खाली जिथे गाडी पार्क केले तिथं पोहोचू आम्ही. असा होता आजचा ट्रेक आपला कोंढाणा केव्स. खूप एन्जॉय आली, मज्जा केली आम्ही. असा रस्ता आहे मित्रांनो, बघू शकता. उतरायचा. फारसा कठीण रस्ता नाही, पण थोडासा काय काय गोष्टी आहेत ते तुम्ही इझी पार करू शकता मित्रांनो. हे बघा असं आहे. अतिशय सुंदर असा कोंढाणा लेणीचा प्रवास झालेला आहे आमचा. असे रस्ते आहेत. मामा काय आहे मग? एकदम बरं वाटतं त्याला. बरं वाटतोय? ओके, मजा आली. एकदम मजा आली. प्रत्येक वेळेस तुम्ही माझ्या सोबत असतो, काय आनंद मिळतो तुम्हाला? एकदम चांगलं वाटतं. निसर्गरम्य वातावरण. चांगलं, एकदम चांगलं वाटतं. ओके ना? ओके. ओके. तुम्हाला हे मामा माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात, कारण त्यांना पण एक निसर्गाची आवड आहे आणि ते मला बोलत असतात जर कुठे गेलास तर मला पण सांगत जा, मी येत जाईल. म्हणून मी त्यांना सोबत आणतो. अशा प्रकारे त्यांना एक त्यांचा एज मित्रांनो 62 आहे, तरीसुद्धा ते ट्रेकिंगला कोणाला ऐकणार नाही अशा पद्धतीत त्यांचा ट्रेक असतो. न थकता न दमता ते वरपर्यंत कुठलाही प्रवास करतात बिनधास्त. मागे आम्ही ढाकच्या ट्रेकला गेलो होतो, ती व्हिडिओमध्ये पण तुम्हाला हे मामा बघायला मिळते. तो पण ट्रेक आम्ही इझी
आणि व्यवस्थित पद्धतरित्या तिथे जाऊन व्यवस्थितरित्या घरी आलो. आजचा आमचा आहे कोंढाणा केव्ज, तो पण शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आम्ही आता. तो पण आज पूर्ण होईल आमचा. काहीच मिनिटामध्ये आता आम्ही उतरणार आहोत खाली, कारण आमचा ट्रेक आज पूर्ण झालेला आहे. पार्क केली तिथं पोहोचलो आता. बघू शकता अशा प्रकारे आमचा आजचा प्रवास इथेच संपत आहे. समोरच बघू शकता गाड्या पार्क आहेत, तिथे आपली गाडी पार्किंग केलेली आहे. आपला फायनली आज कोंढाणा लेणीचा प्रवास सफल झालेला आहे. आपण 1 ते 1.5 तास ट्रेकिंग करून आलेलो होतो आणि वरती पूर्ण इथे समोरच कोंढाणा लेणी आहे आणि आपण लेणीचं दर्शन वगैरे तिथे जाऊन घेतला आणि आता आपण परतीचा प्रवास करणार आहोत. तर खूप छान अशी कोंढाणा लेणी आहे मित्रांनो, बघण्यासारखं आहे. खूप निसर्गरम्य वातावरण आहे आणि पावसाला असल्यामुळे सर्व धबधबे वगैरे चालू आहेत, बघू शकता इकडे. आणि या लेणीसाठी येण्यासाठी तुम्हाला कर्जतपासून 8 ते 9 किलोमीटरचा कोंढाणा गाव आहे. तिथे येऊन तुम्हाला बाय रिक्षा किंवा तुमची व्हेकल घेऊन येऊ शकता आणि या गावामध्ये गाडी आपली पार्किंग करून तुम्ही अर्ध्या 1 तासाचा ट्रेक करून कोंढाणा लेणीवरती जाऊ शकता. अतिशय सुंदर लेणी आहे, बौद्धकालीन इतिहासातली लेणी आहे. इतिहासामध्ये पण हिची नोंद आहे मित्रांनो. अतिशय सुंदर अशी लेणी आहे आणि इथे तुम्ही नक्की या. आपली ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असल्यास नक्की तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला हा छोटासा प्रयत्न होता कोंढाणा लेणी दाखवण्याचा. आता पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया मित्रांनो. तुर्तास तुमची राजा घेतो. बाय बाय, धन्यवाद.